नमस्कार. भारतीय लष्कराच्या सहकार्याशिवाय इंग्लंड 2 महायुद्ध जिंकू शकलं नसतं. हे वाक्य ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, बरोबर? पण गंमत म्हणजे हे कुणाचं मत नाहीये, तर हे एक ऐतिहासिक सत्य आहे. लष्करी नोंदी आणि युद्धाचे अहवाल हेच सांगतात. आज आपण नेमका हाच धागा पकडणार आहोत. आपण बघणार आहोत की पहिल्या महायुद्धात भारताचं योगदान काय होतं, मग हैफाच्या त्या शूरवीरांची गोष्ट, त्यानंतर कसा एक विश्वासघात झाला, मग दुसऱ्या महायुद्धाची गोष्ट, आणि शेवटी कसे एका नव्या युगाला सुरुवात झाली. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. आपण कधी विचार केलाय का की या 2 महायुद्धांमध्ये भारताची भूमिका नेमकी किती महत्वाची होती? खरं तर आपण याकडे फारसं लक्ष देत नाही, पण सत्य परिस्थिती अशी आहे की भारतीय सैनिकांचं शौर्य आणि बलिदान ही काही फक्त एक मदत नव्हती, तर तो विजयाचा एक मजबूत आधारस्तंभ होता, एक पिलर होता. तर गोष्ट सुरू होते पहिल्या महायुद्धापासून. त्यावेळी अर्थातच भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि जेव्हा युद्धाला तोंड फुटलं तेव्हा राजा जॉर्ज पाचव्याने भारतीयांना मदतीसाठी हाक दिली. आणि भारताने त्याला जो प्रतिसाद दिला तो खरंच खूप मोठा होता. आणि प्रतिसाद किती मोठा होता तर विचार करा, तब्बल 1.5 मिलियन म्हणजे 15 लाख भारतीय सैनिक या युद्धात उतरले होते. हा आकडा इतका मोठा आहे की ब्रिटिश साम्राज्याच्या इतर कुठल्याही वसाहतीच्या तुलनेत तो कित्येक पटींनी जास्त होता. आणि थांबा, ही गोष्ट फक्त सैनिकांपुरतीच नव्हती. भारताने जवळजवळ 2.25 लाख जनावरं सुद्धा पुरवली. यात घोडे होते, उंट होते, खेचरं होती. विचार करा, त्या काळात लष्करी वाहतुकीसाठी आणि सामान पोहोचवण्यासाठी ही जनावरं म्हणजे अक्षरशः लाईफलाईन होती. त्यानंतर शस्त्रास्त्रांचा विचार केला तर 7 कोटी छोटी शस्त्र आणि दारुगोळा, 6 लाख रायफल्स, जवळपास 4.25 कोटी कपडे, एवढंच नाही तर मॅंगनीज, अभ्रक, लाकूड, चहा यांसारखा अत्यंत महत्त्वाचा कच्चा माल सुद्धा भारतानेच पुरवला. म्हणजे अक्षरशः युद्धाच्या प्रत्येक आघाडीवर भारताची ताकद उभी होती. बरं, हे तर झाले आकडे, पण या आकड्यांच्या पलीकडे काही अशा कथा आहेत ज्या ऐकून अंगावर काटा येतो. अशा कथा ज्या भारताच्या पराक्रमाची खरी ओळख करून देतात. आणि त्यातलीच एक गोष्ट आहे हैफाच्या लढाईची आणि तिथल्या म्हैसूर लँसर्सच्या अविश्वसनीय शौर्याची. तर झालं असं, सप्टेंबर 1914 मध्ये म्हैसूर लँसर्सना आदेश आले इजिप्तला जायचे. मग नोव्हेंबर 1915 मध्ये सुएझ कालव्यावर त्यांची शत्रूंशी पहिली लढाई झाली. तिथून त्यांची मोहीम सुरू झाली. पुढे त्यांनी पॅलेस्टाईनमध्ये गाझा जिंकलं आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण, हैफा शहरावरचा निर्णायक हल्ला ज्याने इतिहास घडवला. हैफावरचा हा हल्ला खरं तर म्हैसूर आणि जोधपूर लँसर्सनी मिळून केला होता. हा विजय सोपा नव्हता. मेजर दलपत सिंग यांच्यासारख्या अनेक वीरांना आपले प्राण गमवावे लागले. पण त्यांच्या अतुलनीय पराक्रमाने एका अशा शहराला मुक्त केलं जे लष्करीदृष्ट्या खूप महत्त्वाचं होतं. आणि या वीरांच्या बलिदानाची आठवण आजही जपली आहे. नवी दिल्लीतलं 3 मूर्ती हैफा चौक हे युद्ध स्मारक कदाचित अनेकांनी पाहिलं असेल. हे स्मारक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून याच म्हैसूर, जोधपूर आणि हैदराबाद लँसर्सच्या शौर्याला केलेला सलाम आहे. आता बघा, पहिल्या महायुद्धात भारताने एवढी मोठी मदत केली होती आणि या बदल्यात ब्रिटिशांनी काय वचन दिलं होतं तर अधिक स्वातंत्र्याचं. पण युद्ध संपल्यावर काय झालं? दिलेला शब्द तर पाळला गेला नाहीच. उलट जे काही घडलं ते भारतीयांसाठी एक मोठा धक्का होता, एक विश्वासघात होता. म्हणजे बघा, एका बाजूला स्वातंत्र्याचं वचन होतं आणि प्रत्यक्षात काय मिळालं तर 1919चा रॉलेट ॲक्ट, एक असा कायदा जो लोकांचे हक्कच हिरावून घेत होता. हा एक सरळ विश्वासघात होता ज्याने भारतीयांच्या मनात प्रचंड चीड निर्माण केली. आणि या रौलेट ॲक्टचा परिणाम काय झाला तर देशभरात लोक रस्त्यावर उतरले, प्रचंड विरोध सुरू झाला. आणि याच विरोधाच्या वणवव्यातून जालियनवाला बाग हत्याकांडासारखी एक अत्यंत वेदनादायी घटना घडली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला हा एक कधी न विसरता येणारा काळा दिवस होता. आता 20 वर्ष पुढे जाऊया. जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या खाई तोडलं गेलं. पण आता दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस भारतातली परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. राजकीय वातावरण, सामाजिक विचार सगळंच वेगळं होतं. या काळात भारतात स्वातंत्र्याची चळवळ ऐन भरात होती. आणि त्यामुळेच इंडियन नॅशनल काँग्रेस, मुस्लिम लीग आणि दुसरीकडे सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद फौज, या सगळ्यांचे या युद्धाकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे होते. त्यामुळे परिस्थिती खूपच गुंतागुंतीची बनली होती. पण या सगळ्या राजकीय गोंधळातही भारतीय सैनिक पुन्हा एकदा जगभर लढले. उत्तर आफ्रिका, इटली, ब्रह्मदेश, मलाया सगळीकडे. खरं तर भारतीय सैन्य म्हणजे पश्चिमेला जर्मनी आणि पूर्वेला जपान या 2 महासत्तांमध्ये उभी असलेली एक भक्कम भिंत होती.
2 मोठ्या मोहिमांचा उल्लेख करायलाच हवा. एक म्हणजे रोमेलच्या खतरनाक आफ्रिका कॉप्सला उत्तर आफ्रिकेत थांबवणं आणि दुसरा म्हणजे 1942 ते 45 दरम्यानची अत्यंत खडतर अशी बर्मा मोहीम. या दोन्ही ठिकाणी भारतीय सैन्याने जे शौर्य दाखवलं, जे डावपेच आखले, त्याचं कौतुक अख्ख्या जगाने केलं. आणि मग 1945 साली दुसरं महायुद्ध संपलं. पण हा फक्त एका युद्धाचा शेवट नव्हता, तर हा एका संपूर्ण युगाचा शेवट होता. या युद्धानंतर जग जसं होतं तसं पुन्हा कधीच राहिलं नाही. आणि गंमत बघा, एक मोठा विरोधाभास आहे इथे. ज्या ब्रिटिश साम्राज्याला वाचवण्यासाठी हे युद्ध लढलं गेलं, त्याच युद्धांनी त्या साम्राज्याचा पाया खिळखिळा केला. युद्ध संपताच जगभरात राजकीय वारे वाहू लागले आणि एकामागून एक वसाहती स्वतंत्र होऊ लागल्या. युद्ध संपल्यानंतर पुढच्या काही वर्षांतच लिबिया, सुडान, घाना, नायजेरिया असे अनेक देश स्वतंत्र झाले. हा जणू काही जागतिक बदलांचा एक नवा अध्याय होता आणि त्याची सुरुवात ह्याच महायुद्धाने केली होती. तर भारताच्या लाखो सैनिकांचं योगदान, त्यांचं बलिदान या सगळ्याने जगाचा नकाशाच बदलून टाकला. पण शेवटी एक प्रश्न उरतोच की इतिहास आपल्या या विसरलेल्या नायकांना खरोखरच लक्षात ठेवतो का?